हाय हॅलो नमस्कार. आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज सकाळी सकाळी नाश्त्याला गरमागरम उपीट केलेलं आहे. तुम्ही पण या माझ्याबरोबर उपीट खायला, म्हणजे आमच्याबरोबर. चला तर मी गरमागरम उपीट खाऊन घेते. मला आणि अन्वीला आईनं खाल्लेलं आहे ऑलरेडी. दोघीजण मिळून नाश्ता करतो, त्यानंतर तुम्हाला भेटतो. इथं आज रव्याचे आप्पे करायचे आहेत असं ठरवलेलं आहे, कारण आज रविवार आहे. त्यानिमित्त थोडीशी कोथिंबीर, हिरव्या मिरच्या 2, लसूण आणि जिरे टाकलेले आहे. हे असंच वाटण करायचं याचं, नाहीतर थोडंसं पाणी घातलं तरी चालेल, म्हणजे छान लागतात आप्पे. चटणी करायची गरज नाही आप्याला. बघू शकता आता असं वाटण करून घेते मी, त्यानंतर भेटते तुम्हाला. 2 वाटी रवा घेतलेला आहे, तो निवडून घेतलेला आहे, चाळून घेतलेला आहे. अशा प्रकारे इथं 2 वाटी रवा घेतलेला आहे. आता ही पेस्ट या रव्यामध्ये मिक्स करू, जी आलं लसूण आणि जिरे कोथिंबीर याची केली होती ती आपण सगळी पेस्ट घालून घ्यायची आहे. सगळी पेस्ट घालून घेते यात. आता थोडं थोडं पाणी करून मिक्स करून घेते, जास्त पाणी घालायचं नाही. 1 वाटी घालते प्रथम आणि चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेते. बघू शकता इथं व्यवस्थित मिक्स करते. 1 वाटी पाणी फुटलेलं नाही, अजून मिक्स करून घेऊया लागेल तसं. आणि पुन्हा 1 वाटी पाणी घालून घेतलं आहे मी. आता परत मिक्स करू चमच्याच्या साहाय्याने. व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. बघू शकता मिश्रण असं झालेलं आहे. आता ह्यात चवीनुसार मीठ घालून घेऊ. तुमचा रवा किती असेल त्याप्रमाणे तुम्ही चवीनुसार मीठ घालू शकता. मी इथं 1 चमचा मीठ घालत आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता याच्यावर प्लेट झाकून घेऊ आणि 10-15 मिनटं असंच मुरवत ठेवू रव्याला, कारण रवा आहे त्यामुळं पाणी शोषून घेणार. आणखीन थोड्या वेळाने हे मिश्रण घट्ट झालेलं दिसेल तुम्हाला. त्यानंतर आता झाकून घेऊ, प्लेट घालून घेऊ याच्यावर ठेवली आहे. बघू शकता इथं आणखीन 10-15 मिनटांनी उघडून बघू. व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. बघू शकता आता 15 मिनटं झालेले तर असं मिश्रण झालेलं आहे. आता यात बेकिंग सोडा घालू आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करू. आणखीन थोडं पाणी घालावं लागणार यात. आणखीन थोडं पाणी घालूया, व्यवस्थित मिक्स करूया. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आप्पे पात्राला तेल लावून घेतलेलं आहे. बघू शकता इथं चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित आप्पे घालून घेऊ सगळीकडे. जास्त पण भरायचे नाही. बघू शकता व्यवस्थित मिक्स करून घालायचे आप्पे. बघू शकता इथं सगळे आप्पे भरून घेतलेले आहे आप्पे पात्रात. अशा प्रकारे आप्पे पात्र गॅसवर ठेवले आहे. बघू शकताय तुम्ही, आणि त्याच्यावर एक प्लेट घातलेली आहे. आता 15 ते 20 मिनटं कमीत कमी शिजवून घेऊ आप्पे. आता 15 मिनटं झालेली आहेत. आप्पे पलटून घेतलेले आहेत, चांगले खरपूस भाजले आहेत एका बाजूनं आणि दुसऱ्या बाजूनं पलटून परत ठेवलेले आहेत. आता 5 मिनटं शिजवून घेऊ. दुसऱ्या बाजून पण चांगले भाजून घेऊ. आप्याचं पीठ एवढं उरलेलं आहे, पण करून घेऊ. एक घालून घेऊ. नंतर शकता आता दोन्ही पण बाजू चांगल्या भाजलेल्या आहेत. आता हे काढून घेऊ आप्पे. परत आता घालत आहे बघा आई आप्पे पात्राला. आता व्यवस्थित एक करून आप्पे घालत आहे. तेल घालत आहे वरून.
15 मिनटं कमीत कमी झाकून ठेवायचं असंच. हे पण आप्पे उलटून पलटून घेतलेले आहेत. बघू शकताय दोन्ही बाजूनी असे खरपूस आप्पे भाजून घेतलेले आहेत. बघू शकताय झटपट आपले इन्स्टंट रव्याचे आप्पे तयार आहेत. नाश्त्यासाठी किंवा एरवीसुद्धा तुम्ही करू शकता असे इन्स्टंट रव्याचे आप्पे. चटणीची सुद्धा गरज नाही याला. तर कशी वाटली आजची ही रेसिपी इन्स्टंट रव्याचे आप्पे करायची मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. आता अन्वी रिव्ह्यू सांगेल आप्प्याचा कसे झाले आहेत आप्पे. अन्वी आप्पे खात आहे बघू शकता इथं. हातानं तोडून खाते ती एक एक घास. तोंडानं खा म्हणताना नाही म्हणते ती. तर अशा प्रकारे अन्वीला आप्पे आवडलेले आहेत. खूप छान झालेले आहेत, मस्त झालेले आहेत. तर तुम्ही सुद्धा असे इन्स्टंट आप्पे करा आणि मला सांगा कमेंटमध्ये तुमचे आप्पे कसे झाले आहेत ते. तुमच्या कमेंटची मी नेहमीच आतुरतेने पाहते.